Good morning, sir. Sir, I am damn sure मला बेशुद्ध करण्याकरता पॅरामाइनचा वापर केला होता. आणि हो, मला वास कळू नये म्हणून चक्क परफ्यूमचा वापर केला होता. इट वॉज ए वेल प्लॅन्ड मूव्ह, सर. येस, आय मीन इट. दीपाली, यू आर द इन्चार्ज ऑफ मेडिकल स्टोर रूम. औषधाच्या सगळ्या इन्व्हेंटरीची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि तू म्हणतेस मला काय माहित नाही? हाऊ कॅन यू से लाईक दॅट? स्टॉप धिस ड्रामा. मी फक्त आरोप करत नाहीये, मला लॉजिक हवंय आणि ठोस उत्तरही. रेप्युटेशन. सर, रेप्युटेशनच्या भीतीखाली आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये आणखीन किती गुन्हे घडू देणार आहोत? अन इनोसेंट रौनक डाईड राईट आवर बिफोर आईज. सर, गेली 25 वर्ष मी जीव तोडून काम करतोय आणि मी कधीही माझ्या एथिक्सची तडजोड नाही केली. पण आज माझ्या या तत्वांना धक्का बसला आहे. राजेंद्र माझा चांगला मित्र आहे. ॲटलिस्ट आय थॉट सो. रौनकच्या सुसाईडच्या रात्री त्याला मला भेटायचं होतं, म्हणून मी व्हिजिटिंग आवर्स नंतर सुद्धा त्याला भेटायचं कबूल केलं. पण तो भेटायला आलाच नाही. मी CCTV मध्ये बघितलं तर तो रौनकच्या रूममधून बाहेर पडत होता. मी त्याला जाब विचारला तर त्यांनी मला अगदी हसत सांगितलं, छोड़ दो ना यार. देन आय लॉस्ट माय टेम्पर आणि मी त्याच्या कानशिलात लगावली आणि हाकलून दिलं त्याला. पण सर, आय थिंक आय एम ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर इट. आणि ही सल मला मरेपर्यंत टोचत राहील सर. येस, खरं सांगतो सर. व्हॉट यू आर टॉकिंग डॉक्टर विद्या? काय सांगणार होतो मी पोलिसांना? राजेंद्र हा कायद्याचा मास्टर माइंड आहे. ही नोज व्हेरी वेल हाऊ टू बेंड द लॉज. सहज सुटला असता तो आणि आपल्या हॉस्पिटलचं नाव खराब झालं असतं. बट व्हेरी फ्रँकली स्पीकिंग सर, या नावाच्या भीतीपोटी आपण एका नराधमाला मोकळं सोडलंय. कायद्याच्या पुस्तकात तो ग्रेट ॲडव्होकेट असेलही, पण माझ्या नजरेत ती एक कीड आहे, कीड. ए कॅन्सर टू द सोसायटी. आणि ही कीड वेळीच घालवायला पाहिजे सर. येस, वेळीच घालवायला पाहिजे.